नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेणाऱ्या मित्रांनो ह्याची भरती निघालेली आहे. पुराभिलेख संचालय मुंबई यांच्या अधिपत्याखाली मित्रांनो गट ड ची भरती निघालेली आहे. एकूण ते 52 पदांची रिक्त पदे बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता मिळाली मित्रांनो. जर जी आर आलेला आहे मित्रांनो. या भरतीमध्ये तुम्हाला कोणते कोणते पदं असणार आहे, कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, किती पगार असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो ही जी भरती निघालेली आहे पुराभिलेख संचालय मुंबई यांच्या आज स्थापनेवरील गट संवर्गातील 52 रिक्त पदांची सेवा बाह्य यंत्रणेद्वारे दिनांक 1 डिसेंबर 2025 ते 31 ऑक्टोबर 2026 कालावधीकरिता उपलब्ध करून घेण्याकरिता प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून हा जी आर आलेला आहे. 29 ऑगस्ट 2025 चा लेटेस्ट असा जी आर असणार मित्रांनो. ओके, आता याच्यामध्ये दिलेली प्रस्तावना म्हणजे की आपण जाणून घेऊ. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयामध्ये पुराभिलेख संचालय मुंबई क्षेत्रीय कार्यालय आस्थापनेवरील 192 नियमित पदांचा प्लस बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घ्यायच्या 22 मनुष्यबळ सेवा याप्रमाणे 214 एकूण पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आलेला आहे. सदर सुधारित आकृतीबंधानुसार पुराभिलेख संचालयातील गट संवर्गातील अभिलेख वाहकांची 49 पदे नियमित पदे मंजूर असून त्यापैकी 8 पदे भरलेली आहेत. 41 पदे रिक्त आहेत. सदर नियमित पदे हे सरळ सेवेने भरण्याकरिता बिंदू नामावली प्रमाणित करून तसे सुधारित सेवा प्रवेश पारित करून सुधारित आरक्षणानुसार पदभरतीची कार्यवाही सुरू आहे मित्रांनो, असं इथं सांगण्यात आलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर इथं दरम्यान कालावधीत कार्यालयाच्या कामकाजाची खोडंबा होऊ नये याकरिता सदर रिक्त पदे बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यास अनुसरून दिनांक 1/10/2024 ते दिनांक 31/8/2025 या कालावधीकरता अभिलेख वाहकांची 31 रिक्त पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात आलेली आहे. सदर पदांची कालावधी 31/8/2025 रोजी संपुष्टात येत आहे. संघस्थितीत अभिलेख वाहक गट मध्ये संवर्गातील मागील वर्षातील 31 रिक्त पदे नव्याने रिक्त झालेली आहे. 10 पदे अशी एकूण अशी 41 पदां भरण्याकरिता पुराभिलेख संचालय संदर्भ क्रमांक 3 येथे प्रस्तावना सादर केलेला होता आहे म्हणजे. ओके, त्याचप्रमाणे सुधारित आकृतीबंधानुसार मृत ठरलेल्या नाईक, शिपाई, पहारेकरी या संवर्गातील 11 पदे रिक्त झालेली आहे. सदर संवर्ग शासन निर्णय दिनांक 11/7/2023 नुसार मृत संवर्ग म्हणून घोषित करण्यात आला असल्याने या संवर्गातील जेवढे कर्मचारी कार्यरत असतील त्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त व्यक्तींच्या सेवानिवृत्ती किंवा अन्य कारणामुळे ते पद रिक्त झाल्यानंतर सदरचे पद रिक्त होऊन तदनंतर त्या सेवा आवश्यकतेनुसार बहुउद्देशीय गट कर्मचारी म्हणून बाह्य यंत्रणेद्वारे घेण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे पुराभिलेख संचालनात बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणाऱ्या गट श्रेणीतील बहुउद्देशीय कर्मचारी यांनी एकूण 41+11 एवढी पदे भरण्याबाबत संदर्भ क्रमांक 3 येथे पुराभिलेख संचालयाने प्रस्तावना सादर करण्यात आलेला आहे, याच्यामध्ये दिलेला आहे. ओके, त्यानुसार पुराभिलेख संचालयाच्या आस्थापनेवरील गट संवर्गातील रिक्त असलेली 52 अकुशल पदांची सेवा 11 महिन्याच्या कालावधीकरिता बाह्य यंत्रणेमार्फत उपलब्ध करून घेण्यासाठी त्यासाठी होणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता शासन विचारधारणात होती. ओके, त्याच्यामध्ये दिलेला शासन निर्णय, शासन निर्णयामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे जी की आपण जाणून घेऊया. पुराभिलेख संचालय मुंबई यांच्या स्थापनेवरील गट संवर्गातील रिक्त असलेल्या बहुउद्देशीय कर्मचारी 11 आणि अभिलेख वाहक 41 अशा 52 पदांचा अकुशल पदांची सेवा 1 डिसेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2026 या 11 महिन्याच्या कालावधीकरिता बाह्यस्रोत पद्धतीने विविध प्रक्रियेद्वारे उपलब्ध करून घेण्यास आणि यासाठी आवश्यक असलेला खर्च दिलेला आहे 1,60,50,848 रुपये. ओके, याच्यामध्ये इतक्या करासह खर्च दिलेला आहे, इतका निधीसह या शासनाचा प्रशासकीय मान्यता देत आहे. आता बाह्य यंत्रणेद्वारे पदभरतीकरिता 1,60,50,548 रुपये खर्च दिलेला आहे, जो की खालील प्रमाणे पदनाम दिलेला आहे. मंजूर पदांपैकी रिक्त असलेली पद भरण्याची पदे आणि तर खर्च दिलेला 11 महिन्याचा 18% GST प्लस आणि पूर्ण खर्च दिलेला आहे 11 महिन्याचा. ओके, याच्यामध्ये पहिलं पद अभिलेख वाहक गट ची भरती 41 पदे असणार, त्यांचा 11 महिन्याचा खर्च दिलेला आहे GST सह
आणि बहुउद्देशीय कर्मचारीमध्ये 11 पदे. ओके, 41 प्लस 11 52 पदे याच्यात भरण्यात येणार आहे. ओके, याच्यामध्ये आता मित्रांनो होणारा खर्च 1,50,50,548 एवढा खर्च पुरा अभिलेख संचालयाच्या मुख्य लेखाशीर्ष मागणी, कला सांस्कृतिक व पुराभिलेख कार्यालय अनिवार्य 10 गटांतरी सेवा लेखाशीर्ष आर्थिक वर्षाकरिता उपलब्ध असल्याची तरतुदीतून भागवण्यात यावा. याबाबत खर्च भागवण्यासाठी त्या आर्थिक वर्षाची निधी तरतूद करण्याची जबाबदारी पुराभिलेख संचालय मुंबई यांची राहणार आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग 22 फेब्रुवारी 2019 रोजीच्या शासन परिपत्रकातील तसेच वेळोवेळी शासनाने विविध केलेल्या नियमांचे पालन करावे, तरतुदींचे पालन करावे. संचालक पुराभिलेख संचालय मुंबई या खर्चाकरिता नियंत्रण अधिकारी राहतील. ओके, सदर खर्च वित्त विभागाच्या इथून आपल्याला गटांतरी भरतीमधून भागवण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीचा हा GR आलेला आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये कोणते कोणते पदे असणार आहे? अभिलेख वाहक गड्डची भरती 41 पदे, बहुउद्देशीय कर्मचारी गड्डमध्ये 11 पदे, टोटल इथं गड्डची भरतीमध्ये 52 पदे असणार आहे त्या 2 पदांसाठी. ओके, इथं खर्च वगैरे दिले 11 महिन्याच्या करारावर ही पदे भरली जाणार आहेत. तर तुमचा डाऊट असेल की आपल्याला अप्लाय कसं करायचं आहे, तर तुम्हाला अप्लाय करण्यासाठी मित्रांनो एज्युकेशन संस्थेचं नाव दिलेलं त्यांनी इथं, त्यांच्या इथं कार्यालयाचा पुराभिलेख संचालय मुंबई, आपल्याला स्वतः इथं जायचं मित्रांनो, भेट द्यायची, तिथूनच ही भरती प्रक्रिया होणार आहे मित्रांनो. ओके, तिथून आपल्याला ऑफलाईन पद्धतीने जायचं, तिथून आपल्याला अप्लाय करून घ्यायचा, फॉर्म वगैरे भरून तिथून आपलं सिलेक्शन कसं होणार आहे त्यांच्या हातामध्ये मित्रांनो. ओके, याचा कोणत्याही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी काही येणार नाही मित्रांनो, ऍप्लिकेशन वगैरे शक्यतो तर नाहीच आहे. आली तर तुमच्यासोबत व्हिडिओ नक्की बनेल, पण तुम्हाला ज्यांना मला गरज असेल जॉबची, स्वतः ह्या कार्यालयात जायचं आहे मित्रांनो, इथं विचारायचं आहे मला, इथं या पदासाठी अप्लाय करायचं आहे, 2 पदांपैकी कोणतं असेल ते. ओके, तिथं आपल्याला त्याची प्रक्रिया करून घ्यायची आहे. ओके, जर अप्लाय करायचं नोटिफिकेशन आली तुमच्यासोबतचा व्हिडिओ आणेल मित्रांनो नक्कीच. ओके, जी वेबसाईट असेल पुराभिलेख संचालय मुंबईची, त्या वेबसाईटवर पण चेक करत राहायचं. ओके, डेली बेसिसवर. ओके, जर तुम्हाला काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला इंस्टाग्राम फेसबुकला मेसेज करा, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF फाईल जर डाउनलोड करायचं असेल तर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपवर पण डाउनलोड करून ठेवा, त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल मित्रांनो. ओके, जर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला इंस्टाग्राम फेसबुकला मेसेज करा. व्हिडिओ आवडला असेल नक्की एक लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. अशाच तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो, थँक्यू.